आणि कुपवाडची सेवा करू आपण. नाशिकमध्ये भाजप विरोधात निवडणूक लढलेल्या शिवसेनेचे सत्तेत सहभागी होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उपमहापौर पदाच्या एका जागेसाठी तिघांनी अर्ज दाखल केलेत. तर पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केवळ विलास शिंदे यांनीच अर्ज भरण्याचे आदेश दिले होते, असा दावा अजय बोरस्ते यांनी केला होता. आता उर्वरित दोघांवर पक्षशिस्त डावलल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशारा गटनेत्यांनी दिलाय. तर एकनाथ शिंदे यांनाच विचारून अर्ज दाखल केल्याचं महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी दावा केलाय. त्यामुळे भाजप पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेतही पदासाठी रस्सीखेच दिसून येते. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे. इव्हन त्यावेळेस जे आमचे पदाधिकारी होते त्यांना पण मी शिंदे साहेबांच्या PS ला फोन लावून दिला. त्यांनी सांगितलं की हो, आपल्याला फक्त विलास शिंदे यांचाच अर्ज भरायचा आहे. परंतु काही सदस्यांनी सांगितलं की आम्ही साहेबांशी बोललो आहोत आणि आम्हाला साहेबांनी अर्ज भरायला लावला आहे. तर त्यामुळे आणि तिथे वेळ कमी असल्यामुळे त्यांनी अर्ज भरला. परंतु हे खरं आहे की अशा पद्धतीचा आदेश जो होता तो फक्त विलास शिंदेंसाठीच होता. आणि मुंबईमध्ये ठाकरेंची सेना ही महापौर पदाची निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवते.